सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 3-4 वर्ष सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आम्ही पाठपुरावा करत असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त रक्कम ही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी आम्ही यशस्वी होत असतो. आणि म्हणून यावर्षीसुद्धा 42,000 विमाधारी शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली होती आणि यातले 970 अजूनही रक्कम जमा झाली नाही. त्या संदर्भात आढावा घेतला आणि यावर्षीसुद्धा आता जवळजवळ 45,000 शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे आपल्या काजू आणि आंब्याचा. आणि त्यामुळे त्याचे ट्रिगर दर महिन्याला जाहीर करण्याचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्याचबरोबर दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची विनंती केली आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक त्या बाबतीत आहेत. आणि शासनाने 15 डिसेंबरपेक्षा मुदत वाढवतो म्हणून सांगितली, परंतु असं कुठलंही पत्र कृषी विभागाकडे न आल्यामुळे आम्ही शासनावर सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांनी. कारण हे अजून मुदत वाढली असते. एकीकडे शासन सांगते मुदत वाढली म्हणून, परंतु सध्या अस्तित्वात ही मुदत वाढलेली नाही. त्याचबरोबर जी 56 हवामान केंद्र आहेत ती पण यातली काही हवामान केंद्र असुरक्षित म्हणजे व्यवस्थित नाही आहेत. त्यासंदर्भात सुद्धा लक्ष वेधलं. त्याचबरोबर जवळजवळ